जुन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवलेला आहे आणि त्यामुळं जुन्नर तालुक्यातील जी 5 धरणं आहेत ही सर्वच्या सर्व धरणं भरलेली आहेत। आपण आता आहोत ते येडगाव धरणाच्या सांडवा आहे त्या ठिकाणी आहोत आणि येडगाव धरण देखील 100% भरलेले आहे। येडगाव धरणामध्ये चिल्लेवाडीचं जे पाणी असेल त्याचबरोबर कुकडी नदीचं जे माणिकडोहाचं पाणी येतं, अशी दोन्ही धरणांचं पाणी येडगाव धरणामध्ये येते ना। हा एक स्टोरेज टँक म्हणून ओळखला जातो। या धरणातून सोडण्यात येणारं पाणी हे खाली नगर जिल्ह्यातील पारनेर असेल, त्याचबरोबर श्रीगोंदा असेल, कर्जत असेल, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका असेल, या सर्व भागामध्ये जातं। तिकडे देखील पाऊस कमी आहे यावर्षी, मात्र आपल्याकडे जो पाऊस आहे तो चांगल्यापैकी पडलेला आहे। घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात यावर्षी पाऊस पडलेला आहे आणि ही जी आवक आहे त्यामुळे सर्वच धरणांमधून आता विसर्ग चालू आहे। आज नारायणगावच्या मीना नदीमध्ये वडस धरणातून पाणी सोडण्यात आलं होतं। सकाळी 10,000 क्युसेक वेगाने जे पाणी सोडलं होतं ते नंतर आता हळूहळू कमी करून 6,000 क्युसेक वेगावरती आलेलं आहे। त्याचबरोबर आता इथं आपण येडगाव धरणावर आहोत तर इथे देखील आता 4,500 क्युसेक वेगाने पाणीचा विसर्ग चालू आहे। त्याचबरोबर येथील जो कॅनल आहे त्याच्यामध्ये देखील 1400 क्युसेक वेगाने पाणी चालू आहे। तर आपला जो जुन्नर तालुका आहे हा 2014 साली पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यात आलेला होता। मात्र या तालुक्यामध्ये पावसाळ्यामध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात। मात्र या तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर रस्त्यांची अत्यंत दुर्दशा आहे। आता या धरणावर देखील येण्यासाठी आपल्याला जेव्हा आपण राष्ट्रीय महामार्ग पुणे नाशिकवरून येतो तेव्हा रस्ता अत्यंत खराब आहे। दुचाकी चालवणं तर जिकिरीचं आहे, 4 चाकी गाड्यांना देखील मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो आणि हीच परिस्थिती जेवढी पर्यटन स्थळ आहेत त्या सर्व ठिकाणी आहे। याकडे निश्चितच लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं आहे, कारण जर तुम्ही पर्यटन तालुका म्हणून जर या तालुक्याचं बाहेर प्रचार करत असाल तर तिथे पायाभूत सुविधा देणं हे देखील तुमचं काम आहे आणि तुमचं पर्यटन वाढवणं हे देखील तुमचं काम आहे आणि जेणेकरून बाहेरचे लोक येतील आणि पुढच्या वर्षी सुद्धा आले पाहिजेत अशा पद्धतीने प्रयत्न करणं खरं तर गरजेचं आहे।